माझ्या लहान बहिणीच्या लग्नापासून गेलेले तिला 3 लेकरं आहेत. तिचा मुलगा 11वीला आहे आता. नमस्कार भावांनो बहिणीनो, जय भीम सर्वांना. आवरलंय पा आता सगळं, घरचं सगळं आवरलंय. सगळे गेले जिकडं तिकडं. मीच आहे आज घरी आणि मी काय आज कामाला गेले नाही. आज कामावर मारली सुट्टी मी. आज घरीच. आता वाजले 11:30 झालेत. 11:30 झालेत. मला करायचं आहे जेवण. सकाळी काही व्हिडिओ चालू केला नाही, उशीर झाला आज व्हिडिओ चालू करायला. पण आणि कामाला जायचं नव्हतं, चाललं होतं दमादमानं. आवरलं आहे आपलं सगळं, भांडे कपडे स्वयंपाक आजच झालं आहे कामाला नाही गेल्यामुळं. तरी 11:30 झालेत आवरता पोरायचे सगळे यायचे. तिघा बापल्या कायचे जेवणं झालेत. जेवणं करून सनी गेलेले. ते कुठेतरी गेलेत असतं मला माहीत पडेल थोड्या वेळात. आपल्याला जर फोन आला तर खुशखबर तुम्हाला पण देते आणि मला पण ऐकायची आहे का नाही. चला करू आपण जेवण. आता जेवण करायचं आहे आम्हाला. युवराज बसेल त्याच्या साईटीवर, आवाज दिलाय पण काही येत नाही. चला मी करते जेवण. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलंय. तर चला इकडे घेतलंय मी वाढून आता. आणि त्याच्या पहिलं मी तुम्हाला काय दाखवते. पोरं गेले होते काल बाजारामध्ये. पोरानं आणले बाजारातून. काय आणलंय ते दाखवते. हे इकडे आणले त्यानं गवार, वांगे, अशा लंबाल्या मिरच्या आणि आंबे आणि कारले आणले होते. तर मी अशी कारल्याची मस्त भाजी बनवली. अशी कारले पण आणले होते मी. अशी कारल्याची भाजी बनवली आणि त्यानं एवढं सामान ते काल बाजारात गेले होते ते घेऊन आले. बघा मी इकडं आता चपाती आणि कैरी, मस्त कारल्याची भाजी करते आता जेवण. कारल्याची भाजी कशी बनली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला त्या बनवताना काय त्याचं रेसिपी मी काय घेतली नाही, म्हणजे सकाळी व्हिडिओ केलाच नाही चालू. मी करते आता जेवण. चला तुम्हाला थोड्याच वेळात खुशखबर तुम्हाला पण सांगते. मला पण ऐकायची खूप आतुरतेत वाट बघते मी ते खुशखबरीची कधी येते तर. चला आता थोड्या वेळात फोन आला तर मी तुम्हाला तर सांगणारच आहे. सांगून तुम्हाला मी घेऊन जाते का कसे हे पण माहीत पडेल. थोडं मागं पुढं आहे. घेऊन जाईल मी तुम्हाला, दाखवून पण. चला दाखवायला पण नेते मी तुम्हाला आज. शेवटपर्यंत व्हिडिओ तर तुम्ही पाहतच राहा. माहीत पडेल तुम्हाला काय दाखवते मावशी, काय खुशखबर काय. मंडळी सगळे बाहेर गेले होते. मी म्हणले होते तुम्हाला की खुशखबर तुम्हाला पण द्यायची मला पण ऐकायची. तर ती थोडीशी खुशखबर एवढीशी बाकी तुम्हाला सांगायसाठी. मी आता तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला थेट उद्या घेऊन जाते है ना. थेट उद्या तुम्हाला तिथंच घेऊन जाते आणि सांगते आणि दाखवते. आज सांगितल्यापेक्षा उद्या दाखवूनच सांगते. याच्यात तुम्हाला भारी वाटेल हे का नाही. त्याच्यामुळं मी आज एवढीशी गुतेली ती, थोडीशी गुंतलेली ती खुशखबर म्हणता येते का मंडळी. मला काय माहिती, मी काय शिकलेलं नाही आहे. थोडंफार काहीच वाचता येतच नाही. तर ते भाषा पण गावठीच राहील ना. मी गावठी तर भाषा माझी गावठीच राहील ना. कुठून मला शुद्ध बोलता येणार आहे, येतच नाही का नाही. तर थोडीशी गुतेल आहे एवढी ती मी तुम्हाला उद्या पूर्ण होणार ती उद्या. आज गुंतलेली थोडीशी तर उद्या पूर्ण होणार. तर मग मी तुम्हाला उद्या डायरेक्ट घेऊनच जाणार. ती तुम्हाला दाखवणार पण आणि सांगणार पण उद्याच हे का नाही. मला पण तीच ऐकायची उद्याला. मला एवढीशी बाकी राहिली ऐकायची. त्याच्यामुळं मला पण मी उद्याच ऐकणार, तुम्हाला उद्याच सांगणार आणि तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार. मी बघून आले, तुम्हाला मी दाखवणार उद्या हे का नाही. कोणाला काय गोष्ट आहे मग, कोणाला ऐकायसाठी कोणाला किती आतुरतेची वाट बघणार आहेत तुम्ही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांग. की हो ताई सांगा आम्हाला पटकन, की ऐकू द्या ताई आम्हाला, की ताई आम्हाला दाखवा. असं किती जणं म्हणतात, काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. की तुम्हाला किती आतुरता लागणार आहे त्या गोष्टीची. तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप भारी वाटेल, माझ्या मनाला खूप भारी वाटेल. तुम्ही जर कमेंट करून जर मला विचारलं ना, इतकं भारी वाटेल मला की माझं अंत्यकारणातलं माझी गोष्ट ज्याला ऐकायची, ज्याला जाणून घ्यायची
त्याला बघायची कुणीतरी माझं मनाचं आहे म्हणून सई मला पण असं थोडं समाधान वाटेल जीवाला माझ्या. तुम्हाला तर माहीतच आहे ह्या अशा गोष्टी आपण करतोच ज्यावेळेस आपल्यापेक्षा मोठ्याला खूप आनंद होतो आहे का नाही. ज्या गोष्टी आपण ह्या करतोत ना आपल्यापेक्षा मोठ्याला खूप आनंद होतो आहे. पण तेव्हा आनंद मोठ्याच्या तोंडातून आनंद ऐकायसाठी आपल्याला तेच नाही आहे. त्याच्या तोंडातून आपल्याला तो आनंद ऐकायचा आहे आणि त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे तेच नाही येत आपल्याला. त्याच्यासाठी मला तुमच्याकडून भरपूर इच्छा आहे. तुमच्या कमेंटची भरपूर इच्छा आहे मला ऐकायची, वाचायची, तुमच्या कमेंट बघायची भरपूर इच्छा आहे मला. की अशा गोष्टी केल्याच्या नंतर ज्याचा पाठीवर हात असतो, डोक्यावर हात असतो, आपल्याला हो बाई तू असं केलं भारी वाटलं, हे केलं चांगलं वाटलं असं म्हणणारे आपल्याला आहेच नाही तर काय सांगा. मोठ्याल्या माणसाला ह्या गोष्टीची खूप आतुरता असते. माझे आजोबा होते ना, माझ्या आजोबाला एवढं भारी वाटत होतं, खूपच भारी वाटत होतं. आज ती गोष्ट बघायसाठी ऐकायसाठी माझे आजोबा नाही आहेत. मला आईवडिलाचं नाही वाटत काही कौतुक करायसारखं. कौतुक जर माझं करतील ह्या गोष्टीत बी कौतुक करतील, कोणा पण गोष्टीत कौतुक केलं असं तर माझे आजोबा, माझं कौतुक करायसाठी माझे आजोबा. वडिलाचं पण नाही आणि आईचं पण नाही, पण मला आजोबा माझे आजीपेक्षा जास्त माझे आजोबा ह्या गोष्टी ऐकून मोठं मन होणार त्याच्यासाठी माझे आजोबा. आज ते नाही आहे. टॅटो पाहिला का मंडळी? आता तर मंडळी तुम्ही तर बघितलेलंच आहे. त्याच गोष्टीचं एक दिवस मनाचं समाधान होणारच आणि ते तुम्हाला उद्या बघायला भेटणार, ऐकायला भेटणार. पण आज मी जेवढं बोलते याच्यावर तुमची कमेंटची मी खूप वाट बघणार आणि त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि डोक्यावर हात ठेवण्यासाठी माझ्याकडे तीच व्यक्ती नाही. चला तुम्ही आहेत भरपूर आहे ते आम्ही नाही तू म्हणणार होती मेहनत केलं. अरे तुम्ही तर म्हणता, तुम्ही तर माझ्यापेक्षा छोटे नाही आलं बाप मॅच महिने केलं कोण मग हा हे तर असं म्हणतील. पण ज्या टायमाला जे कौतुक करतात ना ते कौतुक भारी वाटतंय. चला तुम्हाला माझं आजोबाचं कथन पण इथून पुढं आपलं सुरुवात होईल. एवढा दिवस नव्हतं मला काही वाटत नव्हतं, असं येत नव्हतं, पण आता आठवण त्याची मला जास्त येणार. पुढं पिढ्या आम्ही तर म्हणत नाही रे बाबा आता आजीनं केलं ते खापर आजीने केलं याने केलं नाही मॅम आईनं केलं. आम्ही लोक काय सांगतो नाही माझ्याच माईनं केलं, माझ्याच माझ्या बापानं केलं, हे मी केलं. मग पण जसं जेवढं माझ्या आजानं माझ्यासाठी केलंय का दिलंय तेवढं मला आता वाटतंय ना. चालायचंय पासबुक वगैरे काही लागतंय का? नाही पासबुक घे तरी पण कसं चला मंडळी आम्ही थोडं आता बाहेर जाऊन येतो. चला म्हणजे असं कशातून सांगू आजोबाचं हे कशापासून सुरुवात करू हे आठवत नव्हतं ना, समजत नव्हतं. पण आता ह्या गोष्टीमधून मला माझ्या आजोबाची आठवण तुम्हाला सांगता येईल. आईवडिलाचं नाही, त्यांना नाही कधी मी हे केलं म्हणा ते म्हणजे आई कळतच नाही आहे. वडीलच्याच धुंदीमध्ये होते ते. आहेत वडील कुठं आहेत हेच माहिती नाही आहे. वडील आहेत माझे पण कुठं आहेत हेच आम्हाला माहितीच नाही आहे. घर सोडून जास्त गेलेले आहेत आम्हालाच माहिती नाही. आमचा बदमाश पाहिलं तुम्ही कसं आहे व्या करतोय. किती वर्ष झाले मग माहिती पण तुला? आता वर्ष म्हणजे माझ्या लहान्या बहिणीच्या लग्नापासून गेलेले आहेत. आजीला 3 लेकरं आहेत. तिचा मुलगा 11वीला आहे आता, तेव्हापासून गेलेले आहेत. मग आता काय सांगावं. पण आज कौतुक करणारे म्हणजे ते होते ते नाहीत. आज ते पाहिजे होते, ह्या कौतुकासाठी ते पाहिजे होते. जाऊ दे.